नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओयासिस करियर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महा टी एक्झाम पेपर क्रमांक 1 साठी अत्यंत महत्त्वाचा असणारा विषय म्हणजे गणित। गणित हे आपल्याला पेपर क्रमांक 1 साठी 30 गुणांसाठी विचारलं जातं। कोणते महत्त्वाचे घटक आहेत की ज्यांची आपण तयारी करायला पाहिजे, त्याचबरोबर मागील 7 वर्षाचे जे टी पेपर आहेत पेपर क्रमांक 1 चे, त्यामधील गणित या विषयाचे आलेले जे काही प्रश्न आहेत ते नेमके कोणत्या टॉपिकमध्ये आलं, त्यांचं घटक विश्लेषणाचं वर्गीकरण या व्हिडिओमध्ये आपण करून घेऊ, जेणेकरून येणाऱ्या एक्झामसाठी आपल्याला कळून जाईल की परीक्षा विभागानं नेमकं मॅथमॅटिक्सच्या कोणत्या घटकावर फोकस केलेला आहे, त्याचबरोबर कोणती पुस्तकं वाचायची आहेत आणि येणाऱ्या एक्झामला मागील प्रश्नपत्रिकेच्या ॲनालिसिसवरून कोणते टॉपिक महत्त्वाचे ठरू शकतात या संदर्भानं सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करूयात। आपल्याला माहित आहे की टी पेपर क्रमांक 1 साठी गणित हे कंपल्सरी आहे। आपण एकदम अभ्यासाचं जर स्वरूप पाहिलं पेपर क्रमांक 1 तर भाषा 1 30 गुणांसाठी, भाषा 2 30 गुण, बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र 30 गुण, गणित 30 गुण आणि परिसर अभ्यास 30 गुण। तर आपल्याला पाहायचं आहे की गणिताच्या संदर्भानं मागील जे 7 वर्षाचे पेपर झाले 2013 ते 2021 पर्यंतचे टी पेपर क्रमांक 1, त्याचा अगोदर ॲनालाइज करू, त्याला घटकामध्ये वर्गीकृत करू, जेणेकरून येणाऱ्या एक्झामला आपल्याला हे टॉपिक कळून जातील। तर बघा, आपल्या सर्वांना माहीत आहे की आतापर्यंत 7 टी झाल्या आहेत, ठीक आहे। म्हणजे 2021, 2019, 2018, 2017, 2015, 2014 आणि 2013 हे त्यांच्या एक्झाम डेट आहेत। कधीकधी जाहिरात ही वर्षाच्या शेवटी आल्यामुळं नेक्स्ट इयरला त्या एक्झाम झालेल्या आहेत, त्या डेटसुद्धा इथं उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत। तर आपण साधारणपणे गणित असं जरी म्हणत असलो तरी गणित, त्याचबरोबर बुद्धिमत्ता आणि भूमिती या टॉपिकवर त्यांनी काही प्रश्न विचारले। तर आपण बोलताना गणित जरी म्हणत असो तर यामध्ये बाकीच्या विषयाचा सुद्धा याच्यामध्ये अंतर्भाव करण्यात आलेला आहे। सुरुवातीला आपण बघूयात की गणिताचे टॉपिकवर त्यांनी काय काय विचारलेलं आहे, ठीक आहे। तर पहिलंच प्रकरण आहे गणितामधलं संख्या नावाचं प्रकरण, ठीक आहे। तर त्यावर आधारित जर आपण पाहिलं तर संख्या नावाचं प्रकरण आपल्याला हे 3 गुणाला विचारले 2021ला, 2020ला पण 3 गुण, 18ला 3, 17ला 3 गुणांसाठी विचारले, 16 2, 14 2 आणि 13 2। म्हणजे पहिलंच प्रकरण जे आहे कोणत्याही गणिताच्या बुक्समधलं ते आपण व्यवस्थित करून जाणं गरजेचं आहे। मग समसंख्या, मूळ संख्या, सहमूळ संख्या, जोडमूळ संख्या, ठीक आहे, त्रिकोणी संख्या यावर आधारित त्यांनी आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत। त्यानंतर स्थानिक किंमत, हा पण प्रत्येक इयरला एक प्रश्न स्थानिक किंमतवर आपल्याला विचारलेला आहे, म्हणून हे सुद्धा प्रकरण, हा सुद्धा टॉपिक आपण करून जाणं अपेक्षित आहे। रोमन अंकावर विचारला आहे, 21ला विचारला आहे, 20ला, 18, 17 आणि 13ला, ठीक आहे। त्यानंतर नोटाचं बंडल किंवा पुडका यावर आधारित विचारला आहे, 21, 20, 18, 17, ठीक आहे। तर यावर आधारित त्यांनी विचारला आणि 13ला विचारला आहे। त्यानंतर संख्या बनवणे हा एक, लहान किंवा मोठी संख्या बनवणे हा एक टॉपिक आहे बघा। तर तो देखील आपल्याला ओल्ड म्हणजे 2016ला एक प्रश्न आला होता, 14ला आला होता आणि एक 13ला आला होता। त्यानंतर बॉडमॉस कंपल्सरी 2 2 2 2, प्रत्येक इयरला आपल्याला 2 2 2 2, 2013ला तर 4 प्रश्न विचारलेत। अपूर्णांक पण 2 3 बघा, 18ला 2, 17ला 2, 16ला 1, त्यानंतर 14ला 1 आणि 13ला 1 विचारलेला आहे। त्यानंतर घातांक विचारला आहे बघा, 20ला 1 विचारला होता, 16ला 2 आणि 14ला 2। त्यानंतर लसावी मसावी कंपल्सरी आहे, खूप प्रश्न लसावी मसावीवर पण पाहिले जर आपण लक्षात घेतलं तर 2021च्या पेपरमध्ये 4 प्रश्न येतं, 20च्या 1, 18च्या 4 प्रश्न येतं, 17च्या 4 प्रश्न आहेत लसावी मसावीवर, 16 2, 14 2 आणि 13 1। म्हणजे एकूण या 7 वर्षामध्ये 18 प्रश्न लसावी मसावीवर त्यांनी आपल्याला विचारलेले आहेत। संख्या प्रकारावर सुद्धा 18 प्रश्न त्यांनी आपल्याला विचारलेले आहेत। त्यानंतर आपण जर बघितलं तर वर्ग समीकरणे
कधी कधी विचारले बघा, जसं 21ला 1, 20ला 2, 18ला 1, 17ला 1, ठीक आहे. त्यानंतर काळ काम वेग आपल्याला विचारला आहे, 21ला 1 विचारले, नंतर 18, 17, 16, त्यानंतर 14, 13, म्हणजे एक एक मार्क्सला त्यांनी आपल्याला विचारलेलं आहे. गुणोत्तर व प्रमाण 2च गुणाला विचारलं आहे मागच्या 7 वर्षामध्ये. त्यानंतर नफा तोटा जुन्या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारला आहे, म्हणजे 16, 14 आणि 13. त्यानंतर परिमाणे विचारली आहे, तर 20ला 1 विचारले, नंतर 16, 14 आणि 13ला विचारले, ठीक आहे. हे झाले मॅथचे टॉपिक. आता आपण जर बघितलं तर बुद्धिमत्तेचे टॉपिक पाहूयात आपण. आकृत्यांची संख्या ओळखणे, म्हणजे लपलेल्या आकृत्यात त्रिकोण किती आहेत, चौकोन किती आहेत, चौरस किती आहेत, ठीक आहे, असं विचारले. तर तो प्रत्येक वर्षीय जवळपास, जसं 21ला विचारला आहे, 20ला, 18ला, 17ला, 13ला पण विचारला आहे, ठीक आहे. त्यानंतर अंकमालिका विचारली आहे, 20, 21, 18, 17, ठीक आहे. त्यानंतर वयवारी ओल्ड पेपरला जास्त विचारले प्रत्येक, जसं 16, 14 आणि 13. कॅलेंडर कंपल्सरी 7ही वर्षी विचारले, कॅलेंडर 7 प्रश्न 7 वर्ष. घड्याळ पण कंपल्सरी विचारले, म्हणजे एक एक प्रश्न, आणि ओल्डमध्ये तर 2-2 घड्याळीचे प्रश्न आपल्याला विचारले. तर कूट प्रश्न पण विचारला आहे प्रत्येक वर्षी एक एक. घन आणि इष्टिका चित्तीवर आपल्याला मागच्या 4 वर्षात प्रत्येक इयरला प्रश्न आहे. त्यानंतर भूमितीवर पण खूप मोठा भर आहे. आपण जर बघितलं तर कोन, कोनाचे प्रकार, त्यांची वैशिष्ट्य यावर आधारित आपल्याला 4 प्रश्न विचारले आहेत मागच्या 7 वर्षामध्ये. त्यानंतर सर्वात जास्त भूमितीचे प्रश्न जे विचारले ते विचारले त्रिकोण, चौकोन, त्रिकोण चौकोनाचे प्रकार, त्यांची परिमिती काढणं, त्रिकोण चौकोनाचं क्षेत्रफळ काढणं. प्रत्येक बघा 2020ला म्हणजे 21ला 3 प्रश्न आले, 20ला 2, त्यानंतर 18ला 3, 17ला 3, 16ला 2, 14, म्हणजे जर आपण पाहिलं तर प्रत्येक 13ला सुद्धा 3 आले. तर म्हणजे प्रत्येक वर्षी 2-2, 3-3, 2-2, 3-3 मार्क्सला तुम्हाला भूमितीमधील त्रिकोण, त्रिकोणाचे प्रकार, परिमिती आणि क्षेत्रफळ म्हणजे सर्वात जास्त विचारला जाणारा हा घटक आहे. 19 प्रश्न आपल्याला या टॉपिकवर त्यांनी विचारलेले आहेत. त्यानंतर वर्तुळ, परिघ आणि क्षेत्रफळ यावर सुद्धा त्यांनी 2 प्रश्न विचारलेत, 21ला, 20ला 1, त्यानंतर 18ला 2, 17ला 2, 16ला 2, 14ला 2 आणि 13ला 1, ठीक आहे. त्यानंतर वृत्तचित्तीवर विचारले, तर एक 17ला विचारला होता आणि नंतर एक 14ला विचारला होता, ठीक आहे. त्यानंतर घन, इष्टिका, चित्ती यांचं क्षेत्रफळ काढा, हे ओल्ड पेपरमध्ये विचारलं, म्हणजे 16, 14 आणि 13. आणि स्तंभालेख, जोड स्तंभालेख यावर पण प्रश्न विचारले, 2-2 प्रश्न त्यांनी विचारले. ते पण आपल्याला स्तंभालेखाची तयारी करून जाणं गरजेचं आहे. वृत्तालेख पण जुन्या पेपरमध्ये तुम्हाला विचारलेलं आहे. आणि इथं जे शेवटचं दिसतं तुम्हाला पाठ्यक्रम, म्हणजे मॅथची मॅथॉडॉलॉजी जी आहे, म्हणजे DED असताना ज्या विद्यार्थ्यांना म्हणजे मॅथचा शिक्षक कसा असावा, मॅथचा अभ्यासक्रम, म्हणजे मॅथॉडॉलॉजीवर तुम्हाला 2020ला एक प्रश्न आला होता. नंतर डायरेक्ट त्यांनी 2013, 2014 आणि 2016ला असा एक एक प्रश्न त्यांनी विचारला होता. थोडक्यामध्ये आपण जर पाहिलं तर हे जे डार्क ग्रीन जे केलेत ते जास्तीत जास्त मार्कला विचारले. तर म्हणजे आपण एकदा परत रिव्हिजन जर केलं तर यामध्ये स्तंभालेख, जोड स्तंभालेख, त्रिकोण, त्रिकोणाचे प्रकार, चौकोन, चौकोनाचे प्रकार, चौकोन त्रिकोणाची परिमिती आणि क्षेत्रफळ, त्याचबरोबर वर्तुळ, परिघ आणि क्षेत्रफळ ही प्रकरणं व्यवस्थित करून जायची आहेत. त्यानंतर कॅलेंडर, घड्याळ आणि कूट प्रश्न यावर कंपल्सरी 1-1, 2-2 प्रश्न तुम्हाला विचारलेत. त्यानंतर लसावी मसावी हा घटक व्यवस्थित करून जा. मागील प्रत्येक इयरला बघा 4, 4, 4, 2, 2, 1, 4 असे प्रत्येक पेपरमध्ये तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये त्यांनी प्रश्न विचारले आहेत. बॉडमॉस, अपूर्णांक आणि संख्यांचे प्रकार हे टॉपिकसुद्धा आपल्याला करून जावे लागणार आहेत. आता यावरून काय आहे बघा, हे काय आपण आपल्या मनानं केलेलं नाही. मागील आम्ही 7ही वर्षाच्या प्रश्नपत्रिका 4ही पर्यायासहित सोडवणारे 7 व्हिडिओ मॅथचे आम्ही अगोदर बनवलेले आहेत, ठीक आहे. 7 व्हिडिओ जिथं सर्व ॲनालिसिस करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. तुम्ही आपल्या ओएसिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलवर जाऊन मागील वर्षाचे म्हणजे 2013 ते 2021 पर्यंत झालेल्या ज्या काही TET पेपर आहेत, सर्व TET पेपर क्रमांक 1 या 7ही वर्षाचे इयर वाईज ॲनालिसिस करणारे व्हिडिओ बनवलेत.
ते सुद्धा तुम्हाला उपयुक्त ठरू शकतात. आणि त्यावरूनच मग आपण काय केलेलं आहे, हे ॲनालाइज केलेलं आहे की कोणता टॉपिक किती मार्काला विचारतो. यावरून आपल्याला एवढं लक्षात येतं की इथं हे जे टॉपिक जास्त मार्काला विचारलेत याचा अभ्यास तुम्ही जास्त करायला पाहिजे, जेणेकरून दरवर्षी जर या टॉपिकवर प्रश्न जर विचारतो तर येणाऱ्या एक्झामला पण या टॉपिकवर प्रश्न विचारतील. ठीक आहे, म्हणून तर आपण मागील 7 वर्षाच्या पेपर ॲनालाइज करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर महत्त्वाची पुस्तकं कोणती अभ्यासायची तर बघा, 1ली ते 8व्या क्रमिक गणिताची पुस्तकं अभ्यासणं तर आपल्याला शक्य नाही, म्हणून किमान हे जे टॉपिक आहेत हे एक तर राणे सरांच्या बुकमधून किंवा जे तुम्हाला बुक मिळेल, महाले सरांचं बुक असेल, वसे सरांचं बुक असेल, या बुकमधून तुम्ही अभ्यास करू शकता. बुद्धिमत्तेचे काही घटक अंकलगी सरांचं बुक असेल, राणे सरांचं बुक किंवा ज्ञानदीप प्रकाशनचं किंवा अभिनव प्रकाशनचं, यापैकी कोणत्याही एका बुकमधून हे टॉपिक जरी तुम्ही अभ्यासले तरी तुमचा खूप मोठ्या प्रमाणात सराव होईल. मग आता जसं आपण मागच्या 7 वर्षाचं आपण ॲनालिसिस केलं, त्यावरून आम्ही एक पेपर सिरीज म्हणजे टेस्ट सिरीजसुद्धा आम्ही सेट केलेली आहे. तर दोनही पेपरसाठी आम्ही ती सिरीज घेत आहोत. तर पहिले लक्षात घ्या, ज्या विद्यार्थ्यांना TET पेपर क्रमांक 1 आमची सिरीज जॉईन करायची आहे त्यामध्ये प्रश्न असणार आहेत बघा. मराठी व्याकरणाचे 30 प्रश्न, इंग्रजी व्याकरण 30 प्रश्न, बालमानसशास्त्र 30 प्रश्न, गणित 30 प्रश्न, परिसर अभ्यास 30 प्रश्न, असा एका पेपरमध्ये 150 प्रश्न असणार आहेत. आम्ही पेपर क्रमांक 1चे 5 पेपर घेणार आहोत. सेम पेपर 2, परंतु जे विद्यार्थी सामाजिक शास्त्र यामधनं पेपर देणार आहेत त्या पेपरमध्ये असेल मराठी व्याकरण 30 प्रश्न, इंग्रजी व्याकरण 30 प्रश्न, बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र 30 प्रश्न, सामाजिक शास्त्रे 60 प्रश्न, असे एकूण 150 प्रश्न यामध्ये सुद्धा असणार आहे. तुम्हाला 98 23 24 71 91 या मोबाईल नंबरवर फोनपे किंवा गुगल पे करायचा आहे. नाव येईल ओएसिस करिअर पॉईंट किंवा गणेश विश्वनाथ गुजर. पे केल्याच्या नंतर तुम्हाला व्हॉट्सअप करायचं आहे याच नंबरला. त्याचा स्क्रीनशॉट तुम्हाला खालील वेळेप्रमाणे तुम्हाला हे पेपर पाठवले जातील. पेपर 1चे 5 पेपर तुम्हाला PDF स्वरूपामध्ये पाठवले जातील तुमच्या व्हॉट्सअपला. त्याचबरोबर पेपर 2चेही 5 पेपर तुम्हाला पाठवल्या जातील. जर तुम्हाला फक्त पेपर 1 जॉईन करायचा आहे 5 पेपरसाठी तर 400 रुपये फीस आहे. जर तुम्हाला फक्त पेपर 2 जॉईन करायचा आहे तर त्यासाठी सुद्धा 400 रुपये फीस आहे. ठीक आहे, तर दोन्ही जर पेपर जॉईन करणार असेल विद्यार्थी तर त्यांच्यासाठी 700 रुपये फीस असणार आहे. पर एक लक्षात ठेवायचे काळजीचं की तुम्हाला हे पेपर आम्ही मराठी माध्यमातूनच सेट केलेले आहेत. एकाच लँग्वेजमध्ये आम्ही सेट केलेले, ते म्हणजे मराठी भाषेमधून सेट केलेले आहेत. तर पेपर क्रमांक 1च्या आमच्या काही तारखा आहेत, याच तारखेला तुम्हाला आम्ही पेपर पाठवणार आहोत. आणि त्याच वेळेला जसं पेपर क्रमांक 1 24 सप्टेंबर, पेपर क्रमांक 2 म्हणजे पेपर 1चेच 2 9 ऑक्टोबरला, नंतर 17 ऑक्टोबरला 1, 25 ऑक्टोबरला 1 आणि 2 नोव्हेंबरला. पेपर क्रमांक 2चे सुद्धा आम्ही 25 सप्टेंबर, 11 ऑक्टोबर, 19 ऑक्टोबर, 27 ऑक्टोबर आणि 5 नोव्हेंबर म्हणजे या प्रत्येक तारखेला तुम्हाला पेपर येईल व्हॉट्सअपला. मॉर्निंगला 11 वाजता पेपर पाठवण्यात येईल PDF स्वरूपामध्ये. त्याच डेटला दुपारी 2 वाजता तुम्हाला आन्सर की मिळेल त्या तारखेला त्या पेपरची. आणि त्या तारखेला त्याच दिवशी संध्याकाळी तुम्हाला विश्लेषणाचा व्हिडिओ मिळेल. म्हणजे जिथं जिथं तुम्हाला शंका आहे तो तुम्ही व्हिडिओ बघून तुमच्या शंका तिथं डाऊट करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. अशा पद्धतीनं मला वाटतं ही जी चर्चा केली आपण, एक येणाऱ्या एक्झामसाठी गणिताचा अभ्यास कसा करावा यासाठी तुम्हाला निश्चितच दिशादर्शक ठरणार आहे. या महत्त्वाच्या टॉपिकवर आपण वेळ मिळाला तर व्हिडिओ पण बनवू, जेणेकरून तुम्हालाही त्याचा फायदा होईल. गणित हा विषय स्कोअर करणारा आहे. पारंपरिक पद्धतीनं त्यांनी मॅथमॅटिक्सचे प्रश्न विचारलेत. तुम्ही जर थोडंसं ॲनालाइज केले पेपर मागचे 2 3 4 पेपर तर तुम्हाला लक्षात येते की तेच क्वेश्चन त्यांनी रिपीट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून स्वतः ॲनालाइज करा. आम्ही म्हणतोय म्हणून बघू नका. तुम्ही जर 3 4 प्रश्न जर पाहिले तर निश्चित तुम्हाला कळेल की मी गणिताचा अभ्यास कसा करायला पाहिजे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. त्याचबरोबर ओएसिस करिअर पॉईंटचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.